तो लगेच मैदानाच्या बाहेर टांगर लगेच या मैदानाच्या बाहेर. दशरथ मॅन ऑफ द मॅच. दशरथ लगेच आमच्यापर्यंत या. मॅन ऑफ द मॅच दशरथ आणि आपला कर्णधार पाठवा. दशरथ आपला कर्णधार सुद्धा आमच्यापर्यंत या. दशरथ तुम्ही सुद्धा या. मॅन ऑफ द मॅच आहे तुमच्यासाठी. मॅन ऑफ द मॅच आपण पाहतो दशरथ यांना मात्र हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी मी आमंत्रित करतो. जयजी काष्टे यांना मी विनंती करतो की नाणेफेकीसाठी यायचं आहे. जयजी काष्टे कारण आपल्या हस्ते मात्र ट्रॉफी दिली जाईल. कारण आपल्या हस्ते मात्र ट्रॉफी दिली जाते. कॉंग्रॅच्युलेशन दशरथ. सुरेख फलंदाजी हाताळले गेले. नक्कीच आपल्या फलंदाजी पुढील सामन्यासाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला अंतिम सामना आपल्या पुढे येतोय. शेवी 26 चंदनसर संघ पाहायला भेटेल आणि एका साईडला असेल तो मात्र टांगर संघ आजच्या दिवसामधून आपण पाहतो. अच्छा होगा कारण की आपल्याला चेंडू दिसणार नाही. क्षेत्ररक्षण आपल्याला सुद्धा करायचं आहे आणि समोरचा संघ आपल्यासाठी 2 षटक खेळत मात्र आपण हा सामना पूर्ण करायचा आहे. सामन्याकडे बोलतो. दोन्ही संघांना ग्रँड फिनाले मात्र आपल्या पुढे येतो. मेगा फायनल आपण मात्र मैदानामध्ये पाहतो. एका साईडला या घरचं मैदान असेल, या परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील या घरच्या मैदानावरती खेळतो तो संघ आपण पाहतो. शेवी 26 चंदनसर हा संघ आणि दुसऱ्या साईडला मात्र आपल्याला खेळताना पाहायला भेटतो तो संघ आपण पाहतो. तो मात्र संघ टांगर संघ. गोलंदाजी मार्गावरती टांगर संघ आपला 12 मधून घ्या. टांगर आपला 12 आमच्यापर्यंत लगेच पोहोचवा. पहिला चेंडू फायनल मधील आणि पहिला
चेंडूवरती मात्र बॉल आपण काय येते त्यावेळेला मात्र आक्रमक भूमिकेमध्ये पण पहिला फलंदाज बदाम याला सिंगल कंप्लीट करते आणि सिंगलच्या स्वरूपाने धावपलकरती धाबा जाऊन पोहोचलाय एक चेंडूच्या समाप्तीनंतर एक या धाव्यांवरती. सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये संदेश आणि बदाम ही जोडी मात्र मैदानामध्ये आपण पाहतो. या षटकातील दुसरा चेंडू संदेश यामुळे मात्र चेंडूला मात्र वेगवान पद्धतीने मारा केला जातो. इथे मात्र पंचाकडे बाद आणि इथे मात्र फलंदाज बाद फलंदाज मैदानामध्ये बंडा यावेळी मात्र दाखल होते. रवी बंडा मैदानामध्ये संदेश यावेळी मात्र मैदानाच्या बाहेर. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावपलकरती धावा लागला तर मात्र एक या धाव्यांवरती उर्वरित 4 चेंडूचा खेळ शिल्लक. या षटकातील नवीन फलंदाज रवी बंडा काय करेल कारण की संदेश सारखा फलंदाज मात्र थोडासा बॅक टू पॅव्हिलियन मध्ये परतला गेला. रवी बंडा रवी बंडा मात्र मैदानामध्ये दाखल होते. पहिला 2 चेंडूचा जर विचार केला तर धावपलकरती धावा जाऊन पोहोचलाय ही मात्र एक महत्वाचा गडीबाद एक मात्र मैदानाच्या बाहेर. या षटकातील हा तिसरा चेंडू रवी सामी यावेळी मात्र चेंडूला भिरकावला जातो. चेंडू मात्र निघून जातो. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. इथे मात्र दुसऱ्या धाव्यासाठी रवी बंडा थोडासा मात्र यावेळी बदाम मात्र वेगाने आहे आणि इथे मात्र फलंदाज बदाम मात्र बाद. 2 धावा आला. या 2 धाव्याने दाखल करते धावा आता मात्र जाऊन पोहोचतोय तर मात्र 3 धावा. राहुल ब्लास्टर्स कलंबोट आयोजित या राहुल ब्लास्टर चषकामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. चेंडूचा जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये 3 धावा आणि महत्वाचे 2 गडीबाद पॅव्हिलियन मध्ये परतले गेले. एक बदाम आणि संदेश दोघे मैदानाच्या बाहेर. नव्या फलंदाज माही फलंदाज मैदानामध्ये गिल्ली जाते. पहिल्या षटकाचा आपण पाहिलं तर समाप्त झालं. विशाल मोठं व्हॉल्यूम सुरेख गोलंदाजी 2 गडी बाद आणि त्यानंतर 3 धावा. तीन गडीबाद करण्यामध्ये यश लागलंय. दुसऱ्या षटक या मैदानामध्ये मार्गस्थ गोलंदाजी मार्गावरती सहम माही. पहिला चेंडू यावेळी मात्र फिरकावला. चेंडू मात्र क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. इथे मात्र लॉंग चेंडू निघून गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पाठलाग करतोय. इथे मात्र माही मात्र 3 धावा कंप्लीट करतोय. 4थ्या धाव्यासाठी प्रयत्न आणि इथे मात्र 4 धावा टप्प्याला पूर्ण करतोय माही. सुरेख रनिंग क्रिकेट मात्र माहीमध्ये आपण पाहतो. या 4 धाव्याने आता मात्र धावपलकरती जाऊन पोहोचलाय. 7 धावा धावपलकरती लागल्या जातात. उर्वरित 3 चेंडूचा खेळ शिल्लक. शेवटी 26 संघाला जर विजयाचा अंतरटा गाठायचा असेल तर 15, 16 आणि 20 याचा थोडंसं पुढे जावं लागेल. या षटकातील मात्र पुढील चेंडू माईसाठी यावेळी मात्र शाणा डिलिव्हरी चेंडूला मात्र हलक्याने पूल केला. इंडियन हवेमध्ये झेल येऊ शकणार नाही. दुसऱ्या धाव्यासाठी माही प्रयत्न करते. इथे मात्र माही सुरेख क्षेत्ररक्षण सुरेख पद्धती सुद्धा माही मात्र सुरेख रनिंग विकेट करतो. धावपलकरचा मात्र धावा 9 धावा.
दोन चेंडू आणि 9 धावा. या दोन चेंडूमध्ये आता मात्र माही कुठल्या प्रकारे फलंदाजी करेल. या षटकातील 2 चेंडू झाल्यात. उर्वरित 2 चेंडू फलंदाज माहीसाठी. यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर पंचांचा व्हाईटचा सिग्नल आलाय. या व्हाईटच्या सिग्नलने आता मात्र धावफलकाची अतिरिक्त एका धाव्याने जाऊन पोहोचलाय. त्या मात्र दूर अकरामध्ये 10 धावा. 10 धावा 3 गडी बाद 2 चेंडू देखील शिल्लक. त्यावेळी मात्र लोअर फुलटा चेंडूने मात्र संपर्क पाहायला भेटेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धाव्याने धावफलकाची धावा जाऊन पोहोचतात. मात्र 12 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. हा चेंडू एखादा मोठा फटका येईल का? आणि तिथून जर मोठा फटका येईल तर शेवट 26 एका चांगल्या स्थितीमध्ये पाहायला भेटेल. आतापर्यंत 12 धावा धावफलकातील लागल्यात. अंतिम चेंडू शेवटचा चेंडू. ग्रँड फिनाले संध्याकाळचं सत्र. थोडस आपण बॅकलाईटचा वापर पाहतो. 12 धावा धावफलकातील लागल्यात. अंतिम चेंडू माहीसाठी. यावेळी मात्र माहीचा हा मात्र फटका सुरेख क्षेत्राक्षर. अति काही संकटात नाही अशी सिच्युएशन मात्र आपण पाहतो. 2 धावा कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न झालाय आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट झाल्यात. धावफलकर धावा समाधान करत धावसंघ धावफलकर जाऊन पोहोचले. 15 धावा. विजयासाठी 16 धावा. 8 चेंडू 16 धावा. थोडं क्षेत्ररक्षण लावा. शेवट 26 8 चेंडू आणि 16 धावा. चला विजयासाठी 8 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असणार आहे. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. एका साईडला आपण पाहतो शेविट 26 संघ संदेश अँड कंपनी आपण पाहतो. तर एका साईडला आपल्याला पाहायला भेटतो मात्र टांगर संघ आपल्याला गाव टू गाव कप मधून हा मात्र संघ पाहायला भेटतो. गोलंदाजी मार्गावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजा संदेश. चला सुरू करू सामना. संदेश पहिला चेंडू घेऊन रटम लेफ्टम आपण पाहतो. हा पहिला चेंडू. पहिला चेंडू मात्र फटका सुरेख क्षेत्राच्या चेंडूचा पाठलाग करतात आणि चेंडू मात्र निघून गेला. इंटू द पॅस. हा आला षटकार. 6 धावा. षटकार गेल्यानंतर चेंडू आम्हाला सोबत दिसणार नाही. चेंडू कुठे होता? चेंडूला जजमेंट करणं जाम कठीण आहे. आता मात्र थोडी परिस्थिती आहे.
आता मात्र आवश्यकता असणार आहे 10 धावांची. 7 चेंडू आणि 10 धावा. सामना रोमांचक आहे. अजून सुद्धा सामना रोमांचक आहे. संदेश ही कामगिरी करू शकतो. संदेश मध्ये तो आत्मविश्वास आहे, मात्र ते साध्य करायला लागेल. मात्र बॅकफुटला आले. चेंडूला पंच करण्याचा प्रयत्न केला गेला. इथे मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती पाहायला होते. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 10 धावा. दशरथ इज ऑन स्ट्राईक. 6-10 6-10. संदेश यावेळी मात्र सुरेख चेंडू. सुरेख अप्रतिम वॉटर डिलिव्हरी. येणार आता मात्र चेंडूंचा खेळ राहिलाय. तो मात्र आपण पाहतोय 3 चेंडूचा इथून मात्र खेळ समाप्त झालाय. आता मात्र 5 चेंडू आणि 10 धावा. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर संदेश कमबॅक करतो. अंतिम शेवटचा चेंडू. पाच 10. पाच चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज संदेश. लाईट्स बंद करा, लाईट्स बंद करा थोडा वेळ. 5-10. यावेळी मात्र नाचायला जातो अक्षरशः. वॉटर डिलिव्हरी. संदेश मात्र कमबॅक करतो. आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 10 धावा. डीजेला समोर बघूया एक छोटेसे दिन येतो. डीजे गोलंदाजी मार्गावरती आता मात्र माही आलाय. 4 चेंडू आणि 10 धावा. 4-10. माही मात्र माहीकडे ती क्षमता आहे. माही वेगवान पद्धतीचा गोलंदाज आहे. दशरथने मात्र षटकार मारल्यानंतर 3 बॅक टू बॅक निर्धाव. शेवटी 26 संघ आपण मात्र पाहतो. संदेश आणि कंपनी. पहिला चेंडू माहीचा. त्यामुळे मात्र पहिला हा चेंडू मात्र निर्धाव जातो. येणारे 3 चेंडू आता मात्र 10 धावा. 3-10. आपण स्पर्धा लाईव्ह बघतो. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून स्पर्धेचं पूर्ण लाईव्ह प्रक्षेपण केलं होतं. यावेळी मात्र सुरेख चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. इथे मात्र फलंदाज बाद. 2 चेंडू आता मात्र 10 धावा. डीजे दोन चेंडू आणि 10 धावा. संदेश कंपनी थोडासा घाई करा. संदेश थोडासा घाई करा. आपण घाई केलं तर नक्कीच निर्णायक असेल. 2 चेंडू आणि 10 धावा. गोलंदाज माही. यावेळी मात्र चेंडूला लॉक केला आहे. चेंडू मात्र आम्हाला सुद्धा दिसत नाही. दुसरा बॉल 1 चेंडू 4 धावा. शेवटचा अंतिम चेंडू. काय आलं सामन्यामध्ये ट्विस्ट आलाय. ग्रँड फिनाले आलाय. 1-4. 1 चेंडू 4. 1 चेंडू आणि 4 धावा. सामना रोमांचक स्थितीमध्ये असेल. प्रेक्षक वर्ग सुद्धा मात्र जागेवर पूर्ण उठतो. कारण आता मात्र हा सामना नक्कीच सुरेख आहे. 1-4 सुरक्षित सामना.
इथे मात्र आपण पाहतोय अंतिम चेंडूचा खेळ मैदानामध्ये आपण पाहणार होतो. गोलंदाज माही अंतिम चेंडू घेऊन 4 धावांची आवश्यकता. रटामा ओव्हर द विकेटने मात्र सुरुवात. यावेळी मात्र प्रेक्षक वर्ग थोडासा हृदयाचे ठोके वाढताना पाहायला भेटत. 1-4 धावा आणि यावेळी मात्र विजय होतो. चेन्नईचा संघ काँग्रेस